जय शिवराय मित्रांनो, वीकेंड होता म्हणून फ्रायडेलाच ऑफिसवरून गावी आलेलो रात्री 12 वाजता. तर आज सकाळी रानात आलोय उसाला तोड लागलेली म्हणून. तर इकडे ट्रॅक्टरमध्ये माल भरलेला होता, तिकडे समोर पुढे कट करायचा चालला होता, तुम्हाला दिसत असेल. तर इकडे भैया कांड्या गोळा करत होता, पप्पा पण होते, आणि इकडे मशीन ऊस कट करून ते बकेटमध्ये भरत होतं. बकेट भरल्यानंतर त्यांचं दुसऱ्या ट्रॉलीमध्ये ते मोकळं करायचं चाललं होतं. तोपर्यंत साईडला पडलेल्या सगळ्या कांड्या गोळा केल्या आणि त्या बकेटमध्ये टाकल्या. त्यानंतर भरलेल्या ट्रॉली बाहेर काढायला चालल्या होत्या. याला तर पुढची चाकं पण नाही आहेत, कसं वळवतात काय माहीत. त्यानंतर एक एक ट्रॉली बाहेर काढायची चालली होती. बाहेर काढेपर्यंत मालकाला तिथं थांबावं लागतं. एक एक बाहेर काढून झाल्यावर ट्रॅक्टर निघाला आता कारखान्यावर. सगळा ऊस बाहेर काढून झाल्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यावर मग गोठ्यात गेलो तर चिंगी बसली होती, मला बघून ती उभी राहिली. त्यानंतर इकडे राणी पण होती, ती नवीन होती तेव्हा खूप मारत होती, आता मारत नाही आहे. त्यानंतर मस्त असं आवरलं, फ्रेश झालो आणि आता घरी आलोय म्हटल्यावर हा विषय तर असणारच ना. मग काय केली सुरुवात स्टार्टरपासून. मस्त असा गरम गरम आळणी सूप, ते झालं की लगेच मेन कोर्स टी व्ही बघत बघत. मस्त असं जेवण केलं होतं, जेवलो आणि बसलो टी व्ही बघत. मग जरा वेळ झोपलो आणि परत रानात आलो. 5 वाजता इकडे बाहेर ठिबक जोडत होता, सगळं ठिबक जोडून घेतलं आणि आलो घरी. घरी आल्यावर रात्री मटण वड्याचं नियोजन चाललं होतं. मग काय पुण्यावरून आलं की अशी ट्रीटमेंट दिली जाते. मग मस्त असं वडे मटण खायचं आणि झोपायचं. चला मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.